जय महाराष्ट्र. तुम्ही तर टायटल वाचलंच असणार. आता जिओने काय केलं आपल्याला खूप वाईट सवय लावलेली. म्हणजे पहिले रिचार्ज इतके स्वस्त होते बट आता इतके महाग झालेले. आपल्याला रिचार्ज करावाच लागतो पण कोणता रिचार्ज करायचा हे माहीत नसतं आपल्याला. बट जर इंडियामध्ये जर रेट चेक केले तर इंडियामध्ये एकदम रेट म्हणजे बाकीच्या कंट्रीपेक्षा इंडियामध्ये एकदम रेट कमी आहे. बट ते आपल्याला जास्त वाटतंय कारण अपडेट होत चाललंय इंडिया. तर आता तुम्ही कुठला रिचार्ज केला पाहिजे, सगळ्यात मेन रिझन तुम्ही कुठला रिचार्ज केला पाहिजे. भरपूर जण वेगळा कोणचा पण रिचार्ज करता. तर या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला करूया सुरू. तर सगळ्यांना प्रश्न पडतो की रिचार्ज कुठला केला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा की रिचार्ज कुठला केला पाहिजे. आपल्याला काय असतं, सिम असतं, जिओचं असतं, BSNL, VI, एअरटेल. आता हे 4 कॉम्बो पॅक. आता ह्या 4 सिमचं तुम्हाला मी सांगणार आहे की रिचार्ज प्लॅन वगैरे कसे आहे आणि कुठला रिचार्ज केला पाहिजे. कारण आपण कोणचा पण रिचार्ज करतो आणि तो वेस्टेज होऊन जातो आपला. कधी कधी आपल्याला 1.5 GB चा प्लॅन करायचा असतो पण आपण कधी कधी तो 2 GB चा करतो आणि 5G मोबाईल नसतो आणि 4G मोबाईलचा रिचार्ज टाकून देतो त्याच्यामध्ये. आणि त्या जेणेकरून काय होतं आपल्याला 5Gचा काहीच यूज होत नाही. 4G मोबाईलमध्ये 5Gचा रिचार्ज करतो, युजलेस होऊन जातं. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. तर आता cheapest 28 डेज प्लॅन. पहिला प्लॅन आहे जिओचा 189 रुपयाचा. याच्यामध्ये 28 दिवस भेटतं आपल्याला. 2 GB डेटा आणि डेटा हाय स्पीड 2 GB, अनलिमिटेड व्हॉइस कॉल भेटतो आणि SMS 300 भेटतो आपल्याला. त्यानंतर 4Gचा आता बघूया. त्यानंतर याच्यामध्ये 4G आपल्याला भेटतो, 5G वगैरे भेटत नाही. जिओचा दुसरा प्लॅन 189चा आपण बघितला असतो आता. त्यानंतर एअरटेलचा बघितला कम्पेअर केला तर 199 रुपयाचा प्लॅन येतो, म्हणजे जास्त आहे त्याच्यापेक्षा. पण याच्यामध्ये 2 GB डेटा भेटतो, अनलिमिटेड कॉल्स भेटता आणि 28 डेज व्हॅलिडिटी भेटते आणि 100+ SMS पर डे तुम्ही करू शकता. त्यानंतर VIचा कम्पेअर केलं तर पॅक डिटेल्स 199 रुपयाचा आहे, म्हणजे ट्रूली अनलिमिटेड बट 2 GB 300 SMS अँड 28 डेज. त्यानंतर BSNLचा कम्पेअर केलं तर 107 रुपये, म्हणजे BSNLची प्राइस सगळ्यात लो लेवलची. बट BSNLचे टावर वगैरे आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आपण BSNL करत नाही, बट ते अवेलेबल होतीलच. त्यानंतर cheapest 28 डेज प्लॅन. आता हा चार्ट बघू शकता. या चार्टमध्ये सरळ दिलेला आहे की जिओ, एअरटेल, VI आणि BSNL याचं कॉम्बिनेशन करून हा चार्ट बनवला आहे मी. तर या चार्टमध्ये बघू शकता, कम्पेअर करा तुम्ही, कॉस्ट बघा. डेली आपण जिओचा जर 189चा प्लॅन जर घेतला 2 GB डे बट व्हॉइस अनलिमिटेड, हे सगळं अनलिमिटेड आहे, सेम एकदम. बट प्राईस वगैरे चेक करा तुम्ही. जिओची प्राईस 189, सगळ्यात कमी तर BSNLची प्राईस आहे. आणि इथं 6.75 रुपये डे आपले जात आहे जिओला. त्यानंतर एअरटेलला 7.1 रुपये, VIला पण 7.1 आणि सगळ्यात कमी म्हणजे BSNLला 3.0. हेच समजत नाही आपल्याला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच समजणार आहे की कशा प्रकारे रिचार्ज प्लॅन तुमचे करायचे आहे. आणि 28 डेज, सगळ्यांना 28 डेज व्हॅलिडिटी. बट BSNLला 35 डेज व्हॅलिडिटी आहे आणि ते पण 107 रुपयामध्ये. तर हेच आपल्याला समजत नाही. आता 28 डेजचा प्लॅन आपण बघितला. त्यानंतर आता 1 GB डे प्लॅन बघूया. 1 GB डे प्लॅन. तर जिओमध्ये 249 येतो आणि 1 GB डे येतो अनलिमिटेड 28 डेज. आणि त्यानंतर आपला एअरटेल प्लॅन 249 येतो, पण 28 डेज व्हॅलिडिटी यायची त्याची. 100+ SMS आपण करू शकतो. त्यानंतर VIमध्ये चेक केलं 299 आहे हा 1 GB डे. त्यानंतर टॉवर वगैरे आपल्याकडे रेंज वगैरे असेल तर करू शकता तुम्ही. त्यानंतर BSNLचं चेकआउट करा 108 रुपये फक्त. 108 मध्ये आपल्याला भरपूर सारं भेटून जातं. 28 डेज व्हॅलिडिटी असते त्याची. त्यानंतर 3.08 पर डे लागतो फक्त आपल्याला BSNLला, म्हणजे सगळ्यात कमी रेंज आहे. बाकीच्यांना 7, 7.5, 8, 9 रुपये जात आहे आणि याला फक्त 3.08 रुपये जातं आपली. त्यानंतर हा चार्ट बघूया. 1 GBचा चार्ट बघा तुम्ही. जिओ, एअरटेल, VI, BSNL 249, 299, 299, 108 प्राइस आहे. आणि कॉस्ट डे तर बघू शकता. जिओची 8.8 रुपये लागते आणि एअरटेल 10.6 रुपये, VI 10.6. त्यानंतर BSNL बघितला 3.8 रुपये. म्हणजे सगळ्यात आपल्याला जर परवडणारा प्लॅन असेल तो म्हणजे BSNL. याच्यावरून लक्षात घ्या, या चार्टवरून तुम्हाला समजेल कोणचा रिचार्ज आपण करावा फोनमध्ये, कारण वेगळाच रिचार्ज आपण टाकून देत असतो. त्यानंतर 1.5 GB प्लॅन बघूया. 1.5 GB डे प्लॅन. त्यानंतर जिओमध्ये 799 येतो. 799 म्हणजे 84 रुपये. 84 डेजचा प्लॅन येतो हा. 9.50 रुपये पर डे आपले जात आहे या प्लॅनमध्ये. 1.5 GB डे अनलिमिटेड 100+ SMS डे. त्यानंतर जिओमध्ये 319चा पण येतो. याच्यात 10 रुपये जात आहे डे, 10.02 रुपये. त्यानंतर एअरटेलमध्ये 799 येतो, 9.50 रुपये डे आपले जात आहे. आणि यानंतर VIचा 859 रुपयाचा 10.22 रुपये आपले जात आहे VIमध्ये. आणि VIमध्ये नेक्स्ट प्लॅन येतो तो रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत असतो. तो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याचा चार्ट बघूया आपण. चार्ट बघा, 1.5 GB डेचा चार्ट बघा. इथं आता जिओ, एअरटेल, VI कम्पेअर केलेलं आहे. कम्पेअर करून बघा तुम्ही डेली. तुम्ही हा चार्ट पूर्ण बघा. व्हॅलिडिटी बघा 84 डेज, कॅलेंडर मंथ 28, 56 डेज, 84, 28, 56.
यामध्ये BSNL नाही येते, कारण BSNL तुम्हाला माहितीच दिलेलंच नाही. तर इथं अजून OTT तुम्ही कनेक्ट करू शकता. हे प्लॅन जर घेतले तुम्ही आता मोठे प्लॅन मारता तर क्लेम युअर वन OTT विथ एअरटेल प्रीपेड अँड पोस्टपेड प्लॅन्स ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट. म्हणजे तुम्हाला हे प्लॅन्स वगैरे भेटतात, तुम्हाला म्हणजे TV वर ॲक्सेस वगैरे भेटतो, कशाचा लाईव्ह हॉटस्टार वगैरे ते प्लॅन भेटतात यामध्ये. बट मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, तुम्ही जर मित्रांनी जर प्लॅन मारला, तुम्ही जर नेटफ्लिक्सचं वगैरे घेतलं मित्रांनी, तर तुम्हाला ते कधी पण परवडलं. आता 2 GB प्लॅन बघूया. 2 GB पहिला जिओचा, तर 349 रुपयामध्ये काय येतं, 56 GB येतो आपल्याला टोटल. 2 GB डे व्हॉइस अनलिमिटेड. 2 GB प्लॅनमध्ये आपल्याला 5G भेटतो. तुम्हाला माहिती 2 GB प्लॅनमध्ये आपल्याला 5G भेटतं आणि 5Gचे खूप सारे फायदे. एक दिवस तो व्हिडिओ मी बनवणार आहे की 5Gचे काय काय फायदे. तर याच्यामध्ये 859 रुपयाचा एक प्लॅन येतोय, तो 168 GB येतोय आपल्याला टोटल पॅक. आणि 899चा तर आपल्याला परवडतो, 200 GB येतो. आणि जिओ सबस्क्रिप्शन वगैरे जिओ TV सिनेमा जिओ क्लाउडचे भेटतं आपल्याला. 899चा पण एक येतो. त्यानंतर 379चा आपल्याला एअरटेलचा भेटतोय, तो इथं बघू शकता आपण. त्यानंतर एअरटेलचा 749 रुपयाचा येतोय, 100 SMS पर 2 GB डे पर डे, 56 डेज व्हॅलिडिटी असते त्याची. त्यानंतर 859 रुपयाचा एअरटेलचा आपल्याला येतोय, 84 डेज व्हॅलिडिटी असते त्याची. त्यानंतर VIचा पॅक जर बघितला 365 रुपयाचा, ट्रुली अनलिमिटेड आहे, 2 GB डे आपल्याला, 100+ SMS डे, 28 डेज. आणि इथं बघू शकता गेट हाफ डे अनलिमिटेड डेटा फ्रॉम 12 AM मिडनाईट टू 12 PM. म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12पर्यंत आपल्याला फ्री असतं नेट एकदम. तुम्ही हा पॅकसुद्धा, या पॅकवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. 365चा येतो. त्यानंतर 749चा पण इथं दिलेला, 56 डेज द्यायची. त्यानंतर VIचा अजून एक आहे, सगळ्यात मोठा प्लॅन आहे, 979चा आहे, ट्रुली अनलिमिटेड आहे, 2 GB डे, 100+ SMS डे, 84 डेज. आणि VIच्या प्लॅनकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. VIचे सध्या तर टॉवर वगैरे कमीच आहे, बट VI सध्या येतं आहे, कंपनी वगैरे सध्या प्रोव्हाइड करते आपल्याला, सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड करते, डेव्हलप वगैरे चांगली होती. VIचं पण आपण सजेस्ट करू शकतो. आणि त्यानंतर BSNLचा प्लॅन बघा, 229 रुपयाचा, सगळ्यात कमी रेंजवाला प्लॅन आहे हा. त्यानंतर हा चार्ट वगैरे बघा, चार्टमध्ये तुम्हाला समजून येईल. 2 GB डे, जिओ एअरटेल, VI BSNL, जिओ 5G, एअरटेल 5G. आणि सगळ्यात बेस्ट जर असेल तर जिओ आणि एअरटेल 5G सगळ्यात बेस्ट. आणि जिओचा तर सगळ्यात बेस्ट आहे. मी जो प्लॅन करतो तो 350 रुपयाचा करतो, 5G असतो, 2 GB डे असतो मला. हा प्लॅन म्हणजे छान प्लॅन आहे, कारण 5G अनलिमिटेड आहे. मला जे व्हिडिओ वगैरे अपलोड करतो मी सगळे 5G वर करतो, कारण डेली मला जवळपास मित्रांनो 30-35 GB नेट लागतं. विचार करा तुम्ही, म्हणजे 30-35 GB नेट वापरतो मी. आणि हाच जर मी रिचार्ज करायला गेलो 19-19चा, तर 1 GB किती रुपये लागतील असे तुम्हीच काउंट करा, मला कमेंट करून सांगा. आणि 1 इयरचा प्लॅन लास्टवाला, आता 1 इयरचा प्लॅन बघा, तर जिओचा 3599चा प्लॅन इथं 912.5 GB डेटा, हायस्पीड 2.5 GB डे भेटतोय आपल्याला. हा पण एक सजेस्ट करू शकता. आणि एअरटेलचा याचा 3599चा आहे, 2 GB डाटा पर डे, 365 डेज व्हॅलिडिटी आहे याची. आणि यानंतर VIचा पॅक बसला 3599चा आहे, तो पण 100 SMS डे, 365 दिवस, 2 GB डे आहे यामध्ये. त्यानंतर BSNLचा चेकआउट केला तर 2999, म्हणजे 3000 रुपयाचा, 362 डे. आणि इथं बघू शकता तुम्ही 1.3 मिनिट व्हिडिओ कॉल तुम्ही वगैरे करू शकता. आपल्याला 5G असेल तर 5Gचा तुम्ही लाभ घ्या नक्कीच. मी तर सगळ्या 5Gचा, हे सगळे तुम्ही जे व्हिडिओ बघता ते सगळं 5Gमुळेच येत आहे. तर इथं 3599 इथं बघू शकता, तो आता जिओचा आहे. त्यानंतर इथं 1 इयरचे प्लॅनचा चार्ट बनवला. हा चार्ट तुम्ही कम्पेअर करू शकता कॉस्ट पर डे. जिओचे कॉस्ट बघितले तर 9.86 रुपये तुम्हाला लागतात 3599चा जर घेतला तर. आणि BSNLचा बघू शकता तुम्ही, फक्त 8.2 रुपये आपले जात आहे डेली. म्हणजे सगळ्यात बेस्ट जर म्हटलं तर BSNLची. बट रेंज, ज्याला रेंज असेल तोच घ्या, कारण BSNLची सध्या रेंज वगैरे प्रॉब्लेम येतोय. बट जिओ आणि एअरटेल आपण जाऊ शकतो इझिली. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारे रिचार्ज वगैरे करायचे. आणि इंडिया, आणि हा चार्ट जर कम्पेअर केला तर कॉस्ट ऑफ मोबाईल इंटरनेट अराउंड द वर्ल्ड, तर अवरेज कॉस्ट ऑफ 1 GB ऑफ मोबाईल डेटा इज सिलेक्टेड कंट्रीज टेरेस्टर्स इन 2025. म्हणजे इस्रायल, इटली, इंडिया जर कम्पेअर केलं तर सगळ्यात कमी आहे, म्हणजे सगळ्यात कमी प्राईस आहे इंडियाची. बट ते आपल्याला जास्त वाटते. बाकीच्या जर कम्पेअर केली तर साऊथ कोरियाची एकदम हाय लेवलची, त्याच्यानंतर स्वित्झर्लंडची बर्थडे, आणि खाली पण दिलेली जपान वगैरे, युनायटेड स्टेट्स. बट इंडियाची सगळ्यात लो आहे, आपण रिचार्जच्या बाबतीत सगळ्यात म्हणजे कमी आहे. तर बरं आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपले पैसे नक्कीच वाचवा आणि जिओ, एअरटेल, VI आपला रिचार्ज नक्कीच करा. तर चला, ही माहिती तुम्हाला जर आवडली तर काय करायचं, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त.